नमस्कार मित्रांनो, कवी कट्टा भाग 2 यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत। भाग 1 मध्ये तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आणि भाग 2 लाही तुम्ही चांगला प्रतिसाद देणार आहात। आणि वेळ न दवडता आपण लगेचच आजच्या दुसऱ्या कवितेकडे वळूया। कविता आवडल्यास कवितेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि प्रथम व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा। माझ्या कवितेचे शीर्षक आहे मैत्री संपली। काळ बदलला, मित्र संपला, संपली मैत्री सारी। काळ बदलला, मित्र संपला, संपली मैत्री सारी। कृष्ण सुदामा मैत्री जगती होती एकच न्यारी। कृष्ण सुदामा मैत्री जगती होती एकच न्यारी। कोण कुणाचे आहे येथे स्वार्थाचे जग हे सारे। कोण कुणाचे आहे येथे स्वार्थाचे जग हे सारे। सुग्रीव राम होती कटुता, तरीही मैत्रीचे नाते न्यारे। सुग्रीव राम होती कटुता, तरीही मैत्रीचे नाते न्यारे। पैशासाठी खून होतो मित्राकडूनच मित्राचा। पैशासाठी खून होतो मित्राकडूनच मित्राचा। मैत्रीसाठी विभीषण त्याग करतो भावाचा। मैत्रीसाठी विभीषण त्याग करतो भावाचा। मुला मुलींची मैत्री आज दिसते भोगवादी। मुला मुलींची मैत्री आज दिसते भोगवादी। भगतसिंग राजगुरू यांचे ध्येय होते आझादी। भगतसिंग राजगुरू यांचे ध्येय होते आझादी। यांत्रिकी युगात या मैत्री टिकत नाही। यांत्रिकी युगात या मैत्री टिकत नाही। शिवबाने तर किल्ले जिंकले काहीच नसतानाही। शिवबाने तर किल्ले जिंकले काहीच नसतानाही। मैत्री असावी अशी मित्रांनो इतिहासाचे सुवर्णपान। मैत्री असावी अशी मित्रांनो इतिहासाचे सुवर्णपान। मैत्रीचा हा देश अनोखा असू द्या मित्रांनो थोडे भान। मैत्रीचा हा देश अनोखा असू द्या मित्रांनो थोडे भान। असू द्या मित्रांनो थोडे भान। धन्यवाद। आता कवितेला आपण समजून घेऊया अर्थासहित। पहिल्या याच्यात मी म्हटलं की काळ बदलला, मित्र संपला, संपली मैत्री सारी। कृष्ण सुदामा मैत्री जगती होती एकच न्यारी। बरोबर, त्या काळामध्ये मैत्रीची खरी व्याख्या जर कोणाची असेल तर ती सुदामा आणि कृष्णाची मैत्री आपल्याला म्हणता येईल। आजकाल आपण मैत्रीची भाषा बदललेली आहे। मैत्रीमध्ये स्वार्थ आलेला आहे हे या कवितेमध्ये मी सांगितलं आहे। पुढे मी म्हटलो की कोण कुणाचे आहे येथे स्वार्थाचे जग हे सारे। सुग्रीव राम होती कटुता, तरीही मैत्रीचे नाते न्यारे। आता सुग्रीव आणि रामामध्ये कटुता होती, म्हणजे त्यांचे मतभेद होते, मात्र मनभेद मात्र नव्हते। मतभेद होते, मनभेद नव्हते, पण मैत्री मात्र त्यांची न्यारी होती। आणि हेच तर मला सांगायचं आहे की स्वार्थाचं जग आहे, तरी पण सुग्रीव आणि रामाची मैत्री ही छान आहे। त्याच्यानंतर तिसऱ्या कडव्यात मी म्हटलंय की पैशासाठी खून होतो मित्राकडूनच मित्राचा, आणि मैत्रीसाठी विभीषण त्याग करतो भावाचा। बरोबर, आजकाल कलियुगामध्ये जर बघितलं तर स्वार्थासाठीची जी काही मैत्री आहे, ह्या मैत्रीच्या माध्यमातून जर पाहिलं तर खून खराबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। मग अशा काळामध्ये, रामाच्या काळामध्ये विभीषण एवढी सुवर्ण नगरी असताना सुद्धा रावणाचा तो भाऊ होता, तरी पण मैत्रीसाठी त्या ठिकाणी रावणाचा वध कसा होईल याचं ज्ञान खऱ्या अर्थाने विभीषणाने रामाला दिलं। आणि त्यानंतर चौथ्या याच्यामध्ये मी म्हणतो की मुला मुलींची मैत्री आज दिसते भोगवादी। आज आपल्याला बघतो ना आपण की फक्त स्वार्थ भरलेला आहे। जर कुणी मला डेटला नेईल, खायला नेईल, प्यायला नेईल, तर यामध्ये जर बघितलं तर अशी भोगवादी मैत्री आज मुला मुलींची आपल्याला दिसते। मग अशामध्ये इतिहासाचं जर पान उघडलं तर त्यामध्ये भगतसिंगांची आणि राजगुरूंची मैत्री आपल्याला पाहायला मिळते की त्यामध्ये त्यांनी आझादी हेच एक ध्येय त्यांचं होतं, हे मला सांगायचं। आणि पाचव्याकडे मी म्हटलंय यांत्रिकी युगात या मैत्री टिकत नाही। शिवबाने तर किल्ले जिंकले काहीच नसतानाही। आणि खरोखर यांत्रिकी युगामध्ये आपण बघतोय की फक्त स्वार्थ उकळलेला आहे सगळीकडे।
आणि अशा काळामध्ये खऱ्या अर्थाने मैत्री टिकू शकते का? यांत्रिकी मैत्री आहे. जर उद्या मला समोरच्याची जर गाडी पाहिजे असेल ना, तर तो आज जाऊन त्या मित्राशी गोड बोलतो, मग त्याला उद्या ती गाडी मिळते. म्हणजे स्वार्थ जो काय आहे ना, तो पूर्णपणे हुबवलेला आहे. आणि शिवबाच्या काळामध्ये जे काही सवंगडी होते, जे काही त्याच्या बरोबरचे मावळे होते, तर ते मावळे खऱ्या अर्थाने किल्ला जिंकायचा आहे आणि त्या ठिकाणी जीव पण गेला तरी चालेल. आणि अशी मैत्री जी काय आहे ना, ती मैत्री काहीच नसतानाही सुद्धा त्यांनी निभावली आहे. आणि 7व्या कडव्यामध्ये मी म्हणतो की मैत्री असावी अशी मित्रांनो इतिहासाचे सुवर्णपान. शिवबाचं सुवर्णपान आपण बघतो, भगतसिंग राजगुरूंचं सुवर्णपान आपण बघतो. आणि असं सुवर्णपान आपल्याही मैत्रीचं घडलं पाहिजे. ह्या कडव्यामध्ये मला ते सांगायचं आहे. आणि मैत्रीचा हा देश अनोखा असू द्या मित्रांनो थोडे. आपला देश जो काय आहे ना, तो मित्रांचा देश आहे. आणि श्रीकृष्णाचे ही मित्र होते, शिवबाचे हे मित्र होते आणि क्रांतिकारांचे देखील मित्र होते. परंतु ते मित्र आणि त्यांची मित्रता निस्वार्थ होती. अशी निस्वार्थ मित्रता जर आपल्यामध्ये असेल तर खऱ्या अर्थाने मैत्री कधीच संपू शकत नाही. मैत्री कधीच संपू शकत नाही. धन्यवाद. अशा या सुंदर कवितेसोबत कवी कट्टा या सिरीजचा दुसरा भाग या ठिकाणी संपलेला आहे. तरी आपण लवकरच भेटूया तिसऱ्या भागामध्ये.